नमस्कार मंडळी. आज आम्ही हम्पीला आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हे हॉटेल आहे ते छोटेसेच आहेत, पण निसर्गाच्या जे सामग्री आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान असं फील येतं की जेणेकरून आम्ही निसर्गातच राहतो. आणि बघू शकता आमच्या रूमच्याच बाजूला हे भाताची शेती आहे, म्हणजे असं खूप छान वाटतं. भाताची शेती, पाणी वगैरे, आणि इकडे डोंगर आहे. हाय, नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत हम्पीकडे. हम्पीमध्ये आपण बघू शकता की जे विशेष म्हणजे असं आहे की इथले डोंगर बघू शकता. नॅचरली आपले डोंगर कसे असतात की जे मातीनी आणि मुरमानी एकत्र बनलेले असतात, तर तसं आपल्या इथे बघू शकता आपण हम्पीच्या इथे की एका दगडावरती दगड असे बनवून ते मोठे डोंगर तयार झालेले आहेत. आणि असे जणू आपण खेळण्यामध्ये दगडावरती दगड मांडून डोंगर बनवतो आणि पायऱ्या बनवतो किंवा एक मजली बिल्डिंग बनवायला जातो, सेम तसंच इथं पण बनवलेलं आहे. पण ते आपल्या मॅन्युअली पॉसिबल नाही आहे. आपण पाहिलं तर इतके इमारतीच्या आकाराचे खूप मोठे मोठे दगड आहेत, ते एकावरती एक मांडलेले आहेत. तर हे आपल्या माणसाला शक्यच नाही आहे. तर इथे बोललं जातं देवभूमी आहे म्हणून. तर पुरातन काळामध्ये इथे म्हणजे मारुतीचं वास्तव्य होतं असं बोललं जातं, हनुमानाचं. तर त्या दैविक चमत्काराने म्हणावं का कसं म्हणावं माहीत नाही आहे. पण तुम्ही बघू शकता खूप मोठे दगडी आहेत, हे एकावरती एक मांडलेले आहेत. तर तुम्ही इथे येऊनच बघू शकता आणि अनुभवू शकता तो अनुभव. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या आणि हे डोंगर एकदा बघाच. मंडळी बघू शकता आपण की इथे भाताची लागण ऑलरेडी झालेली आहे. तर त्याच्यानंतर भाताची लागण झाल्यानंतर जे एक्स्ट्रा झालेले आहेत, जे रोप लावलेले असतात, तर ते रोप काढले जातात की जेणेकरून जे बाकीचे रोप आहेत ते स्ट्रॉंग झाले पाहिजेत आणि ते तांदूळ आहे ते एकदम परफेक्ट तयार झाला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, तो पिकला पाहिजे, व्यवस्थित बनला पाहिजे. तर त्यासाठी तो जो त्याच्या बाजूचे तांदूळ आलेले आहेत ते काढले जातात रोपं, जेणेकरून जे आहेत त्यांना ते स्ट्रॉंग तयार होतात. जे वीक आहेत ते काढले जातात. आज आपण पाहणार आहोत किष्किंधा नगरी. या नगरावरती वानर राजा सुग्रीव, वालीचा भाऊ याचे राज्य होते. ही नगरी कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठी वसलेली आहे. आता ही नगरी अनेगुंदी या नावाने ओळखली जाते. या नगरीमध्ये सुग्रीवाने त्याचा मित्र हनुमानाच्या मदतीने राज्य केले होते. सुग्रीव आणि त्याचा थोरला भाऊ वाली यांच्यामध्ये गैरसमजातून वैर निर्माण झाले होते. यामधून वालीने सुग्रीवास किष्किंधा नगरीमधून हकलून लावले होते. पुढे जाऊन प्रभू श्रीरामाच्या साह्याने सुग्रीव पुन्हा किष्किंधेचा राजा बनला. तो कसा पुन्हा राजा बनला हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. और पीछे गणपति के अलावा शंकर जी, हनुमान जी नहीं, हम ही देखते अभी।
स्टेडी गो. तुम्ही सुंदर बघू शकता, अतिशय गुहेतून जावं लागतं. वाली वाली महाराजांची गुफा आहे आणि आपण परत फिरून माघारी ह्या बाजूला आलो आहोत आणि खाली आलेलो आहोत. वाली गुफा म्हणून ह्या गुहेला नाव आहे. जे वाली होते तर त्यांचं वास्तव्य होतं इथे आणि त्यांचं एक छोटंसं मंदिर पण आहे. ते मंदिर आहे ही किष्किंधा नगरी आहे आणि किष्किंधा नगरीमध्ये राज्य होतं वाली आणि वाली हा मोठा होता, सुग्रीव लहान होता. रामायणामध्ये तुम्हाला माहितीच आहे सर्व. तर हा वालीचा किल्ला आहे. मागून तिकडनं दिसली असता येताना आपल्याला भिंत दिसली, तर इथे आधी किल्ला होता. तर किल्ला आणि ही त्याच्या राहण्याची याला वाली केव म्हणतात. तर अशी गोष्ट झाली होती की जेव्हा एक राक्षस आला होता किष्किंधामध्ये, तो राक्षसला मारायसाठी वाली गेला होता या गुहेत, असं म्हणतात. या गुहेत गेला आणि त्याच्यानंतर सुग्रीवाला सांगितलं होतं की मी आज जाईल राक्षसाला मारायला, तर मग दरवाजा बंद करशील एखाद्या दगडानं. तर मोठा दगड ठेवून दरवाजा बंद केला आणि त्याला मारल्याशिवाय दरवाजा ओपन नको करू. तर मग आत गेला आणि त्यांचं युद्ध झालं राक्षसाचं आणि वालीचं. तर त्याच्यात नाही का राक्षस मरण पावला आणि त्याचं रक्त बाहेर आलं. तर तिथे राक्षसाने आवाज काढला तो वालीचा. तर त्याला वाटलं की सुग्रीवाला वाटलं की आपला भाऊ मरण पावला, त्याच्यामुळे त्याने दरवाजा बंद करून चालला गेला. पण त्याच्यात काय झालं होतं, तो राक्षस मरण पावला होता आणि वालीला एक ब्रह्माकडनं शक्ती भेटली होती की तू कोणत्याही दुसऱ्या शत्रूच्या समोर जो जास्त शक्तिशाली असेल ना, तर त्याची शक्ती त्याच्यात येत होती. तर त्याच्यामुळे मग त्याला कोणी सहजासहजी हळू शकत नव्हतं. म्हणून रामांनी पण लपून वार केला. त्याच्या समोर गेले असते तर रामाची पूर्ण शक्ती वालीत गेली असती आणि वाली मरण पावला असता. तर ती गोष्ट झाली असं इथल्या लोकांचं मान्यता आहे. हा वाली केव. आपण याच्यानंतर जाणार चिंतामणी टेम्पल. हा जो दिसत आहे तुम्हाला नदीचा परिसर, हा तुंगभद्रा नदीचा परिसर आहे. तर तुम्ही पाहू शकता आता तुंगभद्रेला पाणी नाही आहे. आणि हे आहे चिंतामणी टेम्पल.
बघितलेली हा बघितलेला प्लेस आहे, गुहा आहे, ही सुग्रीव केव म्हणून ओळखल्या जाते. म्हणजे सुग्रीव इथे राहत होते. आणि ही तुंगभद्रा नदी जेव्हा रामजी, हनुमानजी, लक्ष्मणजी आणि जांबुवन आणि बाकीचे काही वानरसेना इथे वालीला कसं मारायचं याचं डिस्कशन चालू होतं त्यांचं. तर समोर जे नारळाचे झाड दिसत आहे तिथे 8 नारळाचे झाड होते असं म्हणतात. आता तर खूप दिसत आहे. समोर 2 पहाडाच्या मधात जागा दिसत आहे ना ते, तर तिथे वाली आणि सुग्रीव यांचं दोघांचं युद्ध चालू होतं. तर रामजी तर त्यांच्या समोर जाऊन त्यांना मारू शकत नव्हते, म्हणून त्यांनी इथनं नेम धरला बाणाने आणि इथनं वालीला मारलं. तर इथलं डिस्टन्स बघा तुम्ही किती असेल, जवळपास 700 मीटरच्या जास्त असेल. 1 किलोमीटर. हां, तर 700 मीटर इथनं बाणाने मारलं. ओके. बघा म्हणजे तेव्हा स्कोप नाही, काही नाही. मग इथं एक हे जो चिन्ह आहे तो बाणाचं, हा जो चिन्ह दिसतंय ना तो बाणाचं चिन्ह आहे. आणि हे रामाचे पाय म्हणजे पद आणि हे लक्ष्मणाचे. तर ही जागा आहे जिथनं वाली आणि सुग्रीवचं युद्ध झालं होतं. तिथे इथनं बाण मारल्याची जागा, म्हणून याला रामपद म्हणतात. आणि तो पहिला बघितला तो चिंतामणी टेम्पल. आणि समोर जो दिसतंय तुम्हाला ते किती पिल्लर आहे मोजू शकता? 8 आहेत. 4 साईडने मोजले तर किती होईल? 64. तर ते 64 पिल्लर्सचा सभा मंडप आहे. असं म्हणतात की तेव्हा होम हवन किंवा पूजा करायच्या वेळी त्याचा वापर केला जातो. तसाच हां, नदीच्या मध्ये नावेनेच जात असेल तेव्हा, तर या दिवसात जात असते. आणि मी जेव्हा पण आला तेव्हा फुल पैकी भरलेलं दिसलं नाही मला, थोडंफार पाणी, याच्यापेक्षा जास्त पाणी जात होतं. आणि या नदीच्या साईडला जे समोर दिसत आहे ते विजयनगर साम्राज्य म्हणजे हम्पी, मेन हम्पी आहे ते तिथनं स्टार्ट होते. आणि हे जे आहे किष्किंधा नगरी आहे पूर्ण. तर आता इथला आपला एकच स्पॉट बाकी आहे. नमस्कार. आता आपण चाललो आहेत अंजनी, की जेथे असं बोललं जातं कर्नाटकमध्ये की हनुमानाचा म्हणजेच मारुतीचा जन्म ह्या डोंगरावरती झाला होता. तर त्या डोंगरावरती चाललो आहोत आम्ही. आणि आम्ही एवढ्या घाईने चाललो आहे की काय याचं कारण की सनसेट पाहायचा आहे आम्हाला. सो दॅट त्याच्यामुळं आम्ही थोडंसं जास्त स्पीडने चाललो आहोत. का तर एवढ्या लांब आल्यानंतर सनसेट बघायचा हा एक महत्त्वाचा हेतू असतो. बघू शकता आणि मारुतीच्या जन्मभूमीचा डोंगर आहे त्याच्यावरती चाललेला आहे. तर रस्ता बी खूप कठीण आहे. बघू शकता. हे बघू शकता तुम्ही अंजनी पर्वतावरून जो सनसेट आहे तो बघू शकता. त्या सनसेटसाठी खूप पब्लिक इथे जमा झालेला आहेत. तर खूप आम्ही धावपळ करून आलो आहोत हा सीन पाहण्यासाठी.
तर बघू शकता तुम्ही पाहायचं असेल तर की किती माणसे सनसेटसाठी बसलेले आहेत. त्यात आमचा महेश भाऊ बी बसलेला आहे. खूप थकलेला आहोत आम्ही, पण हा सनसेट पाहण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतलेले आहेत. सो मंकी पण बघू शकता तुम्ही, इथं खूप आहेत. अशा तऱ्हेने हा सनसेट झालेला आहे. थोडासा दिसत आहे, तुम्ही बघू शकता. झूम केला तर दिसत आहे थोडासा. आत्ता आम्ही बसलो आहोत तो हा अंजनी पर्वत आहे आणि आमची टीम अंजनी पर्वत चढून आल्यानंतरनी खूप थकलेली आहे. बघू शकता तुम्ही सगळे शांत बसलेले आहेत आणि इथून दिसणारा सीन आणि थंड वाऱ्याचा आनंद घेत आहेत. असे समजले जाते की याच अंजनी पर्वतावरती श्री भगवंत हनुमानांचा जन्म येथेच झाला आणि ते लहानाचे मोठे पण येथेच झाले असे बोलले जाते. या क्षेत्रामध्ये ते खेळले, बागडले आणि येथेच त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाली. आणि त्याचबरोबर श्री प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंताची भेट याच परिसरामध्ये झाली. तर मंडळी, आज आपण किष्किंधा नगरी पूर्ण पाहिलेली आहे. तर उद्या आम्ही हम्पी पाहण्यासाठी जाणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.